लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण नाशिकच्या या वायनरी एन्जॉय करतायत। अनेक जण वाईन टेस्टिंग आणि वाईन मेकिंग विषयी माहिती घेत आहेत, तर बरेच जण द्राक्ष मळ्यात छायाचित्र काढण्यात मग्न आहेत। अशा प्रकारे जिल्ह्यातल्या किमान 25 वायनरी सज्ज झाल्या। हॉटेलला जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा आउटडोअर जाऊन निसर्गरम्य वातावरणात विनयार्डमध्ये आणि वायनरीमध्ये जाऊन सेलिब्रेट करण्यासाठी तिथे संगीत, खाद्यपदार्थ आणि लज्जतदार वाईन टेस्ट करण्यासाठी प्राधान्य देत आहे। वाईन कॅपिटलमध्ये सध्या 4.5 ते 8 अंशांपर्यंत पारा घसरलाय, त्यामुळे या गुलाबी थंडीत पर्यटकही वाईनचा आस्वाद अनुभवत आहेत। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानेही वायनरीतली पार्टी पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवायला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शौकीनांच्या उत्साहात आणखीनच भर पडली आहे। वायनरीसाठी किंवा रेग्युलर पार्टीजसाठी FL4 किंवा FLW4 हे परवाने दिले जातात आणि त्याचं नियमित टायमिंग रात्री 11:30 पर्यंत आहे। पण विशेष बाब म्हणून शासनाने पहाटे 5 पर्यंत त्याला परवानगीची मुदत वाढ दिलेली आहे। इथल्या वायनरींना भेट देण्यासाठी वर्षभरात किमान 2 लाख पर्यटक नाशिक जिल्ह्यात येतात। केंद्र सरकारच्या नव्यानं होऊ घातलेल्या पर्यटन विकासात त्यामुळे नाशिक नगरी नवीन वर्षात देशातलं सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला भरपूर वाव आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।